मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. काही लोकांनी कर्ज काढलेलं आहे. तर निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले पाहिजे, शिवभोजन थाळीचे पैसे दिले पाहिजे, याकरता मी स्वतः फॉलोअप करतो. महाराष्ट्रभर ही समस्या आहे. सरकार काही एक वेगळी रक्कम काढून तोडगा काढण्याची तयारी आहे, पण गरीब महिला आहे या सगळ्या. मला हे माहिती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून शिवभोजन थाळी चालवलेली आहे. मागच्याही 15 दिवसापूर्वी मला यांचं निवेदन दिलं होतं. आमच्या सर्व बहिणी आल्या होत्या. मी निश्चितपणे आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि माननीय छगन भुजबळ साहेबांची चर्चा करून यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करील. कारण त्यांच्या भावना संतप्त आणि बरोबर आहे. पगार मिळाला नाही, पण काही लोकांनी तर असं ऐकत असताना, मी सर्वांचं ऐकत असताना, सर्वांचे निवेदन घेत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश तयार केला. मला वाटतं जर मी ऐकतोय, जर मी चर्चा करतोय, त्यावेळी मात्र थोडा जास्तीच पद्धतीने आंदोलनात पवित्रा घेतलाय. मी पोलिसांना सांगितलं त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका, पण शिवभोजन थाळीचे पैसे नक्की मी उडून देणार. बाबा, महिलांचं असं म्हणणं आहे की हा उपक्रम सुरू ठेवणं खूप अवघड आहे, कारण की 10 महिने झाले तर कर्ज काढू सध्या हा उपक्रम चालू ठेवला जात आहे. बरोबर आहे. 9 महिने झाले त्यांचे, 6 महिने झाले त्यांचे पैसे नाही आहे. त्यांनी सरकारकरता काम केलं आहे, सरकारी योजनेकरता काम केलं आहे. त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे या भावनेची मी आहे. मी मुख्यमंत्र्यांची आणि अन्नपुरवठा मंत्र्यांशी आज बोलेल. आणि मी आजच भुजबळ साहेबांशी आता बोललो. ते एका डॅशवर भाषण देत आहे. त्यांचं भाषण संपलं की माननीय भुजबळ साहेबांशी बोलून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडेल. निश्चितपणे लवकरात लवकर त्यांना कसा पैसा मिळेल याची काळजी मी घेईल. सर, येणेचा निर्णय, येणे रद्द करण्याचा मोठा दिलासा आहे विदर्भातल्या जनतेला, सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेलाच आहे. विदर्भातल्या जनतेला हेलपाटे खावं लागत होते, काय सांगणार? आज महाराष्ट्र सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिली होती की या राज्यातला येणे जो सनदचा कायदा आहे तो रद्द करा आणि कुठल्याही व्यक्तीला तहसीलदार, कलेक्टरकडे जाण्याची गरज नाही. आता 0.10% फक्त 0.10% प्रीमियम भरायचं 1000 चौरस मीटरला आणि येणे करून घ्यायचं. म्हणजे डायरेक्ट तुम्ही ज्यांच्याकडे परवानगी घ्याल, जसं आता मुंबई महानगरपालिका, तर महानगरपालिकेत 0.10% भरलं की येणे झालं. कॉर्पोरेशन असेल किंवा कलेक्टरेट असेल, आता कुठलाही येणे आणि सनदची गरज पडणार नाही. जे प्लॉट धारक असतील त्यांना, ज्यांना घरं बांधायची असतील त्यांना, जिथे रहिवासी बेल्ट आहे तिथे रहिवासी वापर करण्याकरता येण्याची गरज नाही. जिथे औद्योगिक बेल्ट आहे तिथे औद्योगिक वापर करण्याची आता येण्याची गरज नाही. जिथे कॉमर्शियल यूज आहे तिथे कॉमर्शियल येण्याची गरज नाही. आणि त्यामुळं आतापर्यंतच्या महसूल खात्याच्या आतापर्यंत प्रवासामधला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे, ज्यामुळे सर्वसाधारण लोकांना घरं घेणे, प्लॉट घेणे आणि त्यांचा व्यवसाय करणे याकरता मोठा फायदा होणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा अत्यंत महत्वाचा निर्णय मला काल सांगितला. त्यामुळे आता मी कायदा आणून आता येणे आणि सनद रद्द हा कायदा केला सरकारने. आता कुठलेही तहसीलदार, कुठलेही प्रांत येणे करता कुणाला बोलवणार नाही आणि कोणत्याही कलेक्टर ऑफिसला जावं लागणार नाही. सरळ त्यांना त्यांच्या नक्षासोबतच 0.10% पैसे भरून 1000 स्क्वेअर मीटरला, 4000 स्क्वेअर मीटरला 0.25% आणि 4000 स्क्वेअर मीटरच्या वर करायचं असेल तर 0.15%, 0.5% फक्त पैसे भरून तुम्हाला आता येणे करून घेता येतं. कुठल्याही कागदपत्राची फार गरज नाही. अनेक ठिकाणी रजिस्टर रखडलेल्या होत्या, त्या मार्गे कायदा रद्द करणे आणि येणेचा कायदा रद्द केल्यामुळं, दोन्ही कायदा रद्द केल्यामुळं आता फार लोकांना याची गरज पडणार नाही. कधीपासून हा निर्णय लागू होणार आहे आणि जे जुने लेआउट आहेत त्यांनाही दिलासा मिळेल? सर्वांना, या राज्यातल्या सर्वांना दोन्ही निर्णय लागू झाले आहे. तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय लागू झाला आहे आणि सनदचा आता कायदा रद्द केले. मिहानमध्ये आताच मिटिंग झाली. 3,994 कोटी रुपये तुम्ही या ठिकाणी 500 कोटी रुपये मिटिंग झाली. बजेटच्या पूर्वी 500 कोटी रुपये तुम्ही आणणार आहात. 4,000 कोटी रुपये मिहानसाठी अप्रूव्ह केले ऑलरेडी गव्हर्नमेंटने, कॅबिनेटने. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3,994 कोटीचा मिहान प्रकल्पाचा आराखडा आता फायनल झाला आणि त्यामधले
आता यावर्षी आपल्याला 160 कोटी बाकी आहे ते मिळणार आहे आणि पुढच्या वर्षीकरता 516 कोटी रुपये मिळणार आहे. एकंदरीत 2,500 कोटी खर्च झालेले आहेत. बाकी असं 3 वर्षामध्ये ह्या सर्व निधी खर्च करून मिहानच्या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण होणार आहे. 8 लेन हायवे होणार आहे. दादा गेल्या 4 महिन्यापासून विलिनीकरणाच्या प्रोसेसमध्ये लागले होते. काय सत्य काय भाजपला सांगितलं होतं काय? नाही, मला याच्याबद्दल काही माहिती नाही. हा दोन्ही हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत बाब आहे. याबद्दल मी काही बोलणे उचित नाही. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी भाऊ, करायचा. चंद्रपूरमध्ये महापौर बनला मात्र 2 नेत्यांचा वाद भाजपच्या मिटला नाही. काही मतभेद आहे, ते मतभेद आम्ही मिटवणार आहोत. 8 लेन हायवे होणार आहे मिहान परिसरामध्ये. दुकानं जे जास्त धाबे दुकानं जे आहे ते एक्वायर करून ऑलरेडी पैसे देण्यात आलेले ऑलरेडी आहेत. त्यांना पैसे दिले आहे. 110 शॉप त्या ठिकाणी. तरी आम्ही विचार करतोय, जरी त्यांना पैसे दिले तरी त्यांचा व्यवसाय जाऊ नये म्हणून 110 दुकानदारांना त्या ठिकाणी एक कॉम्प्लेक्स तयार करून त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या दुकानात त्यांना मिळाले पाहिजे. हा प्रयत्न सरकारचा आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे